कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. एक गोष्ट तर लक्षात घेतली पाहिजे की पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस ही जी आहे ती विचारधारेत तर काही फार फरक नाही. आमचा विचारधारा म्हणून तर जी आमची राज्यघटनेची विचारधारा आहे, संतांची विचारधारा आहे, बहुजन समाज आणि पुरोगामी विचारधारा आहे, ती विचारधारा तर एकच आहे. फक्त दोन ठिकाणी आहोत एवढंच आहे. आता निर्णय शेवटी होणारा तो निर्णय घेणारे घेतील, पण विचारधारेत फरक नाही. आणि मला असं वाटतं की प्रतिगामी विचारधारा पवार साहेब स्वीकारू शकत नाही, याची मला खात्री आहे. मात्र तसं जर पाहिलं तर एक काँग्रेसमधूनच बाहेर पडलेलं तृणमूल असेल, राष्ट्रवादी असेल, हे सगळे विभागले गेल्यामुळे एक शक्ती कमी झाली. तर यांनी एकत्र यावं, एकाच पक्षात राहावं, असं तुम्हाला काय वाटतं? शेवटी एक विचारधारा म्हणून तर आहेच आहे, आणि शेवटी लढाई विचारधारेची सुद्धा आहे. आयडिओलॉजी जी आहे आमची ती आहे, आणि ती आपल्या राज्यघटनेशी निगडीत आहे, लोकशाहीशी निगडीत आहे, सगळ्यांनी बरोबर घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून अशा विचाराचे जे असतील त्यांनी अशा संकट काळात ज्यावेळी लोकशाहीच धोक्यात येते, सगळी संविधान धोक्यात आहे, सगळ्या संस्था आता त्यांचं स्वायत्तता संपत चाललेली आहे, अनेक काळजीचे विषय झालेले आहेत. म्हणजे मीडिया हा 156 157 जगामध्ये तुम्ही नंबरला गेली. बाकी ज्युडिशरीवरचा दबाव असेल, हे असतील, ह्या गोष्टी सगळ्या पाहिल्यानंतर निवडणूक आयोग आहे का हा प्रश्न झालेला आहे. म्हणजे आता कोणाकडे दाद मागायची ही वेळ जर येत असेल सर्वसामान्य माणसावर, तर अशा सगळ्या शक्ती ज्या आहेत लोकशाहीवादी त्यांनी एकत्र येणं, एकत्र राहणं, लढणं, पहिला देशाची ही लोकशाही वाचवणं ही जबाबदारीची आमची. या बाबतीत हायकमांड सध्या राज्यातील सगळ्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार असल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली. काय नेमकी अशी काही चर्चा? नाही, मला माझ्याशी काय अद्याप चर्चा नाही. काही बातम्या येत असतील तुमच्याकडे तर मला माहिती नाही. छगन भुजबळ काल वर्धापन दिनात बोलले की ज्यावेळेस राष्ट्रवादी स्थापन झाली त्यावेळेस काँग्रेसने मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. काय नेमकं सत्य? एवढंच मला माहिती आहे की तसे छगन भुजबळ एक ज्येष्ठ आहेत, राजकारणातलं गर्दी आहे, हे एवढं मला माहिती आहे, बाकी माहिती नाही. मंत्री गणेश नाईक म्हणतात की अनेक खात्यात काही प्रमाणात नालायकपणा असतो, राजकारणी देखील नालायक असतात. पाहत्या बघता हा, पण त्याची काही त्याच्यामध्ये दोष प्रत्येक असतात, परंतु दोषाचं किती प्रमाण असावं. म्हणजे आता फक्त दोषच शिल्लक राहतात काय, अशी अवस्था ही आपल्या सरकारमध्ये आहे आणि राजकारणामध्ये झालेली आहे. चांगलं शोधण्याची वेळ आलेली आहे. चांगलं काय, पूर्वी असं असायचं का दोष दिसायचा, आता परिस्थिती तशी नाही राहिली, सगळ्यात बराचसा दोषच झालेला आहे. चांगलं शोधण्याची वेळ येते. शेवटपर्यंत एकूणच पाहिलं तर सहकाराचा जिल्हा म्हणजे अहिल्यानगरची ओळख देशभर आहे. मात्र आता आमदारांचा देखील बालेकिल्ला ठरतोय. 17 ते 18 आमदार या जिल्ह्यात झालेले आहेत. काय यातून विकास होईल की संघर्ष वाढेल? संधी ते आहेत, जी संधी मिळेल तेव्हा विधानसभेत जाणं ही खूप मोठी संधी असते, मी नाकारत नाही. तिचा उपयोग तुम्ही कसा केला हा प्रश्न असतो. चांगल्या कार्यकर्ता केला तर निश्चित चांगलं आहे. त्याचा गैरउपयोग तुम्ही करीत असाल, अधिकाऱ्यांना दम देणं असेल, अनेक पद्धती ज्या चुकीच्या चाललेल्या आहेत, ते असं तर काही ते अपेक्षित नसतं. विधान परिषदेचं काही वैशिष्ट्य आहे, विधान परिषदेमध्ये जो सदस्य असतो ते संख्या खूप मर्यादित असते सदस्यांची, खूप वेळ मिळत असतो बोलायला. अत्यंत अनेक प्रश्न सोडवण्याची संधी ही विधान परिषदेमध्ये मिळते. विधानसभेमध्ये संख्याची एवढी मोठी असते का एक प्रश्नाचं उत्तर संपतं कुठं, नाही तर 4 हात वर आलेले असतात. त्यामुळं विधान परिषदेचा तर अनेक पद्धतीनं फायदा आहे. काही सदस्य असे आहे जुने की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतलेला आहे. मी मुद्दाम बीटी देशमुखांचं नाव घेईल की त्यांनी तर इरिगेशनमध्ये विदर्भामध्ये खूप काम त्यामध्ये केलं. अशी त्यांचा अभ्यास निश्चित
करावा सदस्यांनी आणि आपला विभाग आपलं राज्य याच्याकरता चांगलं काम केलं तर उपयोगच होईल. पुन्हा जर पाहिलं तर कोपरगावमध्ये काळे कोल्हे महायुतीतील 2 आमदार, राहुरीत आता भाजपचेच 2 आमदार, त्याच पद्धतीनं कर्जतमध्ये अशीच परिस्थिती आहे. मग यांच्यात गटबाजी वाढेल की विकास होईल? मी म्हणेल गटबाजी करण्याऐवजी जिल्ह्यात काय आणता येतं पहा, आपल्या मतदारसंघात तालुक्यात काय चांगलं आणता येतं ते पहा, असं मी सांगेल. मी असं सांगेल की त्यांनी पुन्हा नाशिक रेल्वे करता सगळ्यांनी प्रयत्न करावा. ती थांबवली गेली आहे, थांबली नाही, थांबवली गेली आहे. की रेल्वे व्हावी आणि आपल्या जिल्ह्याला विकासाला वाटचाल चांगली करून द्यावी याकरता प्रयत्न करावा. ज्याला संधी मिळेल त्यांनी उपयोग करावा. केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532.